नमस्कार, मी मयुरी. नमस्कार, मी प्रथमेश. मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 4 वर्षामध्ये पूर्णपणे बदलून गेलं. म्हणजे एकेकाळी ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं किंवा अनेक निवडणुका लढवल्या त्यांच्याच विरोधात आज उभं राहावं लागलं. म्हणजे 6 पक्ष, 2 आघाड्या झाल्या ज्यांनी एकमेकांविरोधात या निवडणुका लढवलेल्या आहेत. मग त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांच्यामध्ये फूट पडली आणि या फुटीनंतरची तशी बघायला गेली तर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे ज्याच्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. काल म्हणजेच 20 तारखेला या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर आता सर्वांमध्ये उत्सुकता आहे ती निकालाची, म्हणजे 23 तारखेची. पण त्याच्या आधी सरकार कोणाचं येणार, यामध्ये कोण कोणाला वरचढ ठरणार आणि महत्वाचं म्हणजे लोकसभेला जे चित्र बघायला मिळालं होतं सेम तसंच चित्र यंदा विधानसभेला सुद्धा बघायला मिळणार का, याबाबत एक्झिट पोल नेमके काय सांगतायत, याच संदर्भातील हे विश्लेषण आपण विशेष भारीवरती पाहतोय. सध्या सुरुवातीला आपण बघतोय सातारा जिल्ह्यातील लढती, सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 8 विधानसभा मतदारसंघ आणि त्यामध्ये कोण कोणाला वरचढ ठरतंय, एक्झिट पोल नुसार कोणाचा विजय होण्याची अधिक शक्यता आहे, या शक्यतेवरती आपली ही चर्चा आहे. सुरुवात करूयात सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पहिल्या सातारा विधानसभेपासून. आपल्यासोबत प्रथमेश आहे. प्रथमेश, काय सांगशील, सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे निवडणूक लढवत आहेत भाजपकडून आणि त्यांच्या विरुद्ध आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अमित कदम. कशी लढत आहे आणि कोण कोणाला वरचढ ठरू शकतं? मयुरी, मी सातारा विधानसभा सुरू करण्या अगोदर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 64% मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मतदानाची टक्केवारी ही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही वाढलेली दिसते. त्यानुसार जर बघायला गेलं तर सातारा विधानसभा स्पेसिफिक मतदारसंघामध्ये सुद्धा भरघोस मतदान झालेले, लोकांनी फार उत्साहानं मतदान केलेलं आहे. आता सातारा शहर किंवा सातारा च्या आसपास जो भाग आहे, परळी खुरा आहे, जावळी आहे, हा सगळा भाग सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आणि या भागावर छत्रपती घराण्याचं वर्चस्व हे फार पूर्वीपासून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे शिवेंद्रराजेंचे जे वडील आहेत अभयसिंहराजे, त्यांच्यापासून ते अगदी फार जुन्या काळापासून इथं छत्रपतींचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. गावोगावी छत्रपतींचा लोकसंपर्क आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता दरवर्षी इथं दीपक पवार हे शिवेंद्रराजेंच्या विरोधात उभे असतात, पण यावर्षी सरप्राइझिंगली हा मतदारसंघ हा ठाकरे गटाकडे गेलेला आपल्याला बघायला मिळाला आणि तिथेच कुठेतरी म्हणजे ही लढत वन साइड होणार अशी एक शक्यता अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली गेली आणि उमेदवार देखील थोडे कमकुवत दिले गेले अशी चर्चा मतदारसंघामध्ये झाली आणि वन साइड शिवेंद्रराजेसिंह भोसले हे जिंकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. आणि मतदाना दिवशी आपल्याला हेच पाहायला मिळालं की भरघोस मतदान हे शिवेंद्रसिंहराजेंना झालेलं एकंदरीत जी वातावरण आहे त्या वातावरण आपल्याला दिसते. त्यामुळं या मतदारसंघावरून तरी राजकीय जाणकार जे आहेत, पत्रकार जे आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार जे अपडेट समोर येते त्यानुसार जवळपास भरपूर मताधिक्यानं शिवेंद्रसिंहराजे भोसले हे निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. नक्कीच. आणि काल मतदाना दिवशी कल सुद्धा तसाच बघायला मिळाला आपल्याला. त्यानंतरचा प्रथमेश विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण विधानसभा. तिथे बघायला गेलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे हर्षद कदम आहेत आणि अपक्ष सत्यजित सिंह पाटणकर रिंगणात उभे राहिलेत. आता या तिहेरी लढतीमध्ये मतविभाजन हा एक महत्वाचा फॅक्टर आहेच, पण आणखी असे कुठले मुद्दे आहेत आणि कोण तिथे कोणाला वरचढ ठरेल? मयुरी, या मतदारसंघामध्ये देसाई विरुद्ध पाटणकर असा एक पारंपरिक संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. देसाई गट विरुद्ध पाटणकर गट अशी पारंपरिक लढाई या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी. सतीशसिंह पाटणकर हे गेल्या निवडणुकीला राष्ट्रवादीमधून त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि फार मोजक्या फरकानं त्यांचा पराभव झालेला होता. पण या मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून सत्यजितसिंह पाटणकर यांना तिकीट मिळेल अशी अनेकांना अपेक्षा होती मतदारसंघातल्या लोकांना, पण तसं झालं नाही. त्या शक्यतेवर सगळं पाणी फिरलं आणि अचानक सरप्राइझिंगली ठाकरे गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत हर्षद कदम यांना तिकीट देण्यात आलं आणि सगळेच अवाक झालेले होते, कारण असा निर्णय खरं तर पायावर दगड मारून घेण्यासारखा महाविकास आघाडीसाठी होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हर्षद कदम यांचा तितकासा लोकसंपर्क किंवा तितका तो पॉप्युलर चेहरा नाहीये असं लोकांकडून सांगण्यात आलं. पण कुठंतरी नंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी जेव्हा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तेव्हा लोकांना कळलं की हे कुठेतरी सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती याच्यामध्ये दिसतेय का. पण अशीही काही राजकीय जाणकार म्हणतायत की हर्षद कदमांचं मतविभाजन हे शंभूराजे देसाई यांच्या पथ्यावर पडेल अशीही काही म्हणणारा एक वर्ग आहे आणि मतदाना दिवशी देखील तेच पाहायला मिळाल्याचं चित्र आहे. पण
आता ही लढत खरं तर काटेकी टक्कर आहे, कारण इथं वोट डिव्हिजन हा फॅक्टर खूप महत्वाचा ठरणार आहे. सांगली पॅटर्नची जर पुनरावृत्ती झाली तर हा शरद पवारांचा खूप मोठा मास्टर स्ट्रोक असू शकतो. पण शंभूराजे देसाई यांचं मतदारसंघातलं काम बघता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मतदारसंघामध्ये निधी आणलेला आहे. भरपूर सारी कॉन्क्रीट रस्त्यांची कामं असतील, गावागावच्या स्मशानभूमी, PHC सेंटर, अशी बरीचशी कामं ही जी आहेत ती शंभूराजे देसाईंच्या माध्यमातून आपल्याला झालेली बघायला मिळतात. त्यामुळे विकास काम हा एक मुद्दा आहे, दुसऱ्या बाजूला गद्दारी हा एक मुद्दा आहे, आणि तिसऱ्या बाजूला पाटणकरांचा ऍक्टिव्ह असलेला गट. या सगळ्या समीकरणांमध्ये शंभूराजे देसाईंचा सध्या तरी पारडं जड दिसतंय. पण वोट डिव्हिजनने जर काही घोळ केला आणि हर्षद कदमांनी जर शंभूराजे देसाईंची मतं जर खाल्ली तर कुठेतरी सत्यजित सिंह पाटणकर विजय होतील अशी शक्यता वर्तवली जाते. यात फार इंटरेस्टिंग एक मुद्दा आहे. विशेष भारीने ज्यावेळेस ग्राउंड रिपोर्ट केलेला होता, त्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये सुद्धा देसाईंच्या बाजूने जरा झुकतं माप जास्त बघायला मिळालं आपल्याला. त्याचं कारणच मयुरी तसं आहे, कारण शंभूराजे देसाई हे एकनाथ शिंदेच्या फार जवळचे नेते मानले जातात. त्यामुळे आपसुकच मतदारसंघामध्ये फार मोठा निधी आलेला आहे, गावोगावी विकास कामं झालेले आहेत. त्यामुळे स्थानिक जे नेते आहेत त्यांना खाली सांगताना एक फार सोपं होतंय की मतदारसंघामध्ये विकास कामं झालेले आहेत आणि ती विकास कामं दिसत आहेत. त्यामुळे शंभूराजे देसाई यांचं पारडं आपसुकच जड दिसतं. त्यानंतर पुढचा प्रथमेश मतदारसंघ आहे कराड दक्षिण. म्हणजे कराड दक्षिण मध्ये बघायला गेलं तर माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज बाबा चव्हाण आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपचे अतुल बाबा भोसले. आता या दोन बाबांमध्ये ही लढत होती, कशी लढत झाली? आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं अनेक टर्म झाले या मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे, पण त्याच तुलनेत अतुल बाबा आता कुठेतरी पोचलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून अतुल बाबांनी फार मोठा रोजगार या मतदारसंघामध्ये निर्माण केलेला आहे. आणि पहिल्यापासूनच जेव्हापासून निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून पृथ्वीराज बाबांचा अवघड होणार आहे, यंदा पृथ्वीराज बाबा अडचणीत, अशा काही बातम्या किंवा अशा काही चर्चा ज्या बघायला मिळतात. त्याचं कारणच मयुरी हे आहे की अतुल बाबा हे आता भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या जवळीक साधण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. म्हणजे मध्यंतरी त्यांना पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर त्यांना घेण्यात आलेलं होतं आणि कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून फार मोठा रोजगार त्यांनी मतदारसंघामध्ये आणलेला आहे. आणि कोणतंही संविधानिक पद नसताना त्यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणलेला आहे. पण दुसरा मुद्दा असा आहे की चव्हाण कुटुंबियांना मानणारे काँग्रेसी मतदार हे मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि दुसरा एक मुद्दा या गोष्टीमध्ये सांगायचा असा झाला तर बाळासाहेब पाटील जे आहेत ते कुठेतरी पृथ्वीराज चव्हाणांना त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना हेल्प होताना आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे सेम वे मनोज दादा घोरपडे यांची सुद्धा मदत ही अतुल बाबा भोसले यांना एकमेकांना गरज आपल्याला इथं दिसणार आहे. पण एकूण जर ओव्हरऑल वातावरण बघायला झालं तर एकदम काटेकी कट टू कट लढाई आहे. याच्यामध्ये कोण जिंकेल हे सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा जर आपण एक जजमेंट द्यायचं म्हटलं तर जे पत्रकारांचे रिपोर्ट्स येत आहेत, मतदार काय म्हणतात त्याच्यानुसार जर विचार करायचा झाला तर अतुल बाबा भोसले यांचं किंचितच पारड आपल्या मतदारसंघामध्ये जास्त दिसतंय. नक्कीच. त्यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आहे. कराड उत्तर मध्ये बघायला गेलं तर बाळासाहेब पाटील आहे ज्यांनी अनेक वर्ष तिथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्या विरोधात आहेत भाजपचे मनोज घोरपडे. या दुरंगी लढतीमध्ये काय चित्र असेल, कोणाचं पारडं जड आहे किंवा कोण संभाव्य आमदार असू शकतात? मयुरी, कराड उत्तर हा मतदारसंघ बाळासाहेब पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो. म्हणजे अगदी PD पाटील साहेब आहेत त्यांच्यापासून या मतदारसंघामध्ये या पाटील घराण्याची ताकद आहे. गेले 25 वर्ष झालं बाळासाहेब पाटील तिथले विद्यमान आमदार आहेत आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांच्याकडे मंत्रीपद देखील होतं. पण आता त्यांच्या विरुद्ध लढणारे जे मनोजदादा घोरपडे आहेत त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये कराड उत्तरच्या मतदारसंघाचा जो पूर्व भाग आहे त्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे, लोकसंपर्क वाढवलेला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती अनेक लोकांना त्यांनी तिथं संघटनात्मक बांधणी केलेली आहे. त्यामुळे
गेल्या 5 वर्षातलं काम मनोजदादा घोरपडेंचं हे खूप आपल्याला दिसतंय. त्यामुळं त्यांचाही विजयाची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. पण त्याच वेळेला मी तुला असं सांगेन की बाळासाहेब पाटील यांचं जे संस्थात्मक राजकारण आहे, त्यांचं जे संस्थात्मक त्यांचे मुद्दे आहेत, म्हणजे सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक सभासद मंडळी, अनेक लोक त्यांच्याशी जोडली गेलेली आहेत आणि गेले 25 वर्ष झालं मतदारसंघामधल्या गावोगावच्या घराघरांमध्ये बाळासाहेब पाटील यांचा पर्सनली संपर्क आहे. त्यामुळं त्यांच्या गडाला कुठंतरी तो गड कुठंतरी भेदणं हे मनोजदादा घोरपडेंसाठी अवघड आहे. सध्याच्या घडीला तरी काल जे मतदान झालं, पत्रकारांकडून जी माहिती येते त्यानुसार बाळासाहेब पाटीलच टफ असलेले आपल्याला दिसत आहे. नक्कीच. पुढचा मतदारसंघ आहे माण खटाव विधानसभा मतदारसंघ. यामध्ये भाजपचे जयकुमार गोरे पुन्हा एकदा रिंगणात उतरलेले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रभाकर घारगे आहेत. ही सुद्धा दुरंगीच लढत आहे, बरोबर. माण खटाव मध्ये पाणी प्रश्न एक महत्वाचा आहे. तर हितली निवडणूक कशाच्या भोवती फिरलेली आहे, यामध्ये कोणाचं पारडं जड वाटतंय? मान खटावमध्ये मयुरी हा पहिला तरी गोष्ट हा दुष्काळी पट्टा आहे. गेले 2 टर्म झालं जयकुमार गोरे हे सलग तिथे 10 वर्ष झालं आमदार आहेत. सुरुवातीला ते काँग्रेसमधून आमदार होते, आता ते भाजपकडून आहेत. पण एकंदरीत गोष्ट बघायला गेली तर त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांच्या विरोधात गेल्या वर्षी ज्यांनी निवडणूक लढवलेली होती प्रभाकर देशमुख, फार मोजक्या मतांनी जयकुमार गोरे हे निवडून गेलेले होते. शेखर गोरे यांचं मतविभाजन त्यांच्या पथ्यावर पडलेलं होतं, आपल्याला पाहायला मिळालं. पण यावेळेस प्रभाकर देशमुख यांना तिकीट न मिळता शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर घारगे यांना तिकीट दिलेलं आहे. आता या मागचं जे राजकारण आहे ते फार वेगळं आहे. कारण अभयसिंह जगताप इच्छुक होते, अनिल देसाई इच्छुक होते, प्रभाकर घारगे इच्छुक होते. पण लोकांची तिथली अशी इच्छा होती की प्रभाकर देशमुखांना पुन्हा संधी द्यावी. कारण प्रभाकर देशमुख हे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले आहेत. प्रशासकीय सेवेत त्यांनी काम केलेलं, त्यांना प्रशासनाचा फार मोठा अनुभव आहे. पण तरी सुद्धा प्रभाकर घारगे यांना तिकीट देण्यात आलं. याचं कारण असं आहे की मयुरी, अभयसिंह जगताप, अनिल देसाई आणि प्रभाकर घारगे या तिघडीनं, या 3 नेत्यांनी म्हणजे तिकीट मिळवण्यासाठी फार आटोकाट प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याचाच रिझल्ट असा झाला की प्रभाकर घारगे यांना तिकीट मिळालं. आणि या तिघांची एकत्रित ताकद सध्या आता प्रभाकर घारगेंसाठी काम करते. जयकुमार गोरे यांच्या विरोधात असणाऱ्या अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण, राष्ट्रवादी काँग्रेसची एकवटलेली ताकद, या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रभाकर घारगे विजय होतील असं आपल्याला दिसतंय. बरं, पुढचा मतदारसंघ आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ. 2 शिंदे या ठिकाणी लढत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आहे शशिकांत शिंदे, आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आहेत महेश शिंदे. महेश शिंदे इथले विद्यमान आमदार सुद्धा राहिलेले आहेत. महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे कोण कोणाला टफ जाईल? मयूर, या मतदारसंघामध्ये कसं आहे, शिंदे विरुद्ध शिंदे ही पारंपरिक लढाई यावर्षी पुन्हा एकदा आलेली आहे. आणि ही लढाई आता प्रतिष्ठेची झालेली आहे. सातारा जिल्ह्यातला सगळ्यात हॉट मतदारसंघ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे लोकसभेला शशिकांत शिंदे उभे होते, पण त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. पण त्यांचा मूळ जो मतदारसंघ आहे तो कोरेगाव, या कोरेगाव मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा नशीब आजमावण्यासाठी शशिकांत शिंदे उभे राहिलेले आहेत. गेली जर आपण मोठ्या निवडणुकांचा विचार केला तरी सलग तिसरा पराभव होऊ नये यासाठी एक शशिकांत शिंदे यांनी आपली पूर्ण ताकद लावलेली दिसते. पण ते फार ऍक्टिव्ह दिसलेले नाहीत मतदारसंघामध्ये. त्यांनी सायलेंटली बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत अशी मतदारसंघामध्ये चर्चा आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये सायलेंट केले ठरतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. दुसऱ्या बाजूला महेश शिंदेचा जर विचार केला तर महेश शिंदे हे एकनाथ शिंदेचे म्हणजे खूप जवळचे आमदार मानले जातात. आणि त्यांनी मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निधी आणलेला आहे, विकास कामं केलेली आहेत, मोठी संघटनात्मक बांधणी त्यांनी केलेली आहे, गावोगावी त्यांची फळी उभी केलेली आहे. मतदाना दिवशीचा जर आपण विचार केला तर मतदाना दिवशी शशिकांत शिंदेच्या तुलनेमध्ये आमदार महेशदादा शिंदे यांची यंत्रणा ही बूथ लेवलला फार स्ट्रॉंग लेवलला काम केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी आत्ताच्या घडीला जर विचार केला झाला तर काटेकी टक्कर आहे, नक्कीच आहे. कारण मतदारसंघाचा चौपेर विचार करता शशिकांत शिंदेनी सुद्धा खूप रान पोखरलेलं आहे अशी चर्चा मतदारसंघांमधून येते. पत्रकारांच्या दृष्टीनं सुद्धा असं समजतंय की शशिकांत शिंदेनी सायलेंट वोटर जो आहे तो टार्गेट केलेला आहे आणि तो कुणाला मतदान करणार यावर बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत. पण विकास कामांच्या मुद्द्यावर आणि संघटनात्मक दृष्टींच्या बाबतीत आणि परफेक्ट नियोजनाच्या बाबतीत महेश शिंदे सध्या तरी आघाडीवर दिसत आहेत. खरंय. पुढचा मतदारसंघ आहे वाई विधानसभा मतदारसंघ.
वाईमध्ये बघायला गेलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जे विद्यमान आमदार आहेत मकरंद पाटील ते निवडणूक लढवत आहेत पुन्हा एकदा. आणि दुसरीकडे आहे शरद पवारांच्या पक्षाकडून अरुणादेवी पिसाळ आणि अपक्ष आहेत पुरुषोत्तम जाधव. ही तिहेरी लढत आहे. अपक्ष सुद्धा फार स्ट्रॉंग आहे तिथे. कशी लढत झाली आहे आणि मतदारांचा कौल कोणाला असेल? मयुरी, हा मतदारसंघ मकरंदराव पाटील यांचा बालेकिल्ला आहे. बरोबर. आणि या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर महाबळेश्वर, वई आणि खंडाळा हे 3 तालुक्यांचा समावेश होतो. आता आपण थेट मतदाना दिवशी काय वातावरण होतं याची आपण चर्चा करूया. जर आपण बघायला गेलं तर मकरंद यांचा जो स्वतःचा वोटर आहे हा त्याची संख्या फार मोठी आहे. पण शरद पवारांनी जेव्हा अरुणादेवी पिसाळ यांना तिकीट दिलं त्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर कुठेतरी माजी आमदार मदनराव पिसाळ यांचा गट जो मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांच्या विरोधात काम करतो तो ऍक्टिव्ह करण्याचं काम कुठेतरी शरद पवारांनी केलेलं आपल्याला दिसतंय. आणि त्याच वेळेला पुरुषोत्तम जाधव हे जे शिवसेना शिंदे गटाचे मानले जातात पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. कारण अजित पवार गटाकडून माहितीमधून मकरंद आबा पाटील यांना तिकीट मिळालं त्यामुळे त्यांना त्या मतदारसंघामधून अपक्ष उभं राहावं लागलं. खंडाळा भागामध्ये पुरुषोत्तम जाधव यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि ते जर त्या मतदानाचं जर वोट डिव्हिजन झालं तर ते निर्णायक ठरू शकतं आणि अरुणादेवी पिसाळ यांच्यासाठी एक संधी निर्माण होऊ शकते अशा वेळी जर फार मोठ्या प्रमाणावर पुरुषोत्तम जाधव यांनी मतं घेतली तर. पण त्याच वेळेला आपण जर बघायला गेलं तर मकरंद आबा पाटील यांचा मूळचाच वोटर हा खूप मोठा आहे. त्यांची मतदारसंघामध्ये झालेली कामही फार मोठी आहेत असं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मतदाना दिवशीचा जर आपण विचार केला तर मकरंद आबा पाटील हे या मतदारसंघामधून आघाडीवर असताना आपल्याला दिसत आहे. अच्छा, सातारा जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघांपैकी शेवटचा मतदारसंघ राहिलेला आहे तो म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघ. फलटणमध्ये पाहायला गेलं तर शरद पवार यांनी दीपक चव्हाण यांना तिकीट दिलं, उमेदवारी दिली. अजित पवार यांनी सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. या दोन सचिन कांबळे पाटील आणि दीपक चव्हाणांमध्ये इथली लढत रंगलेली. या लढतीचं चित्र काय असेल? मयुरी, फलटण विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभामध्ये अंतर्गत मोडतो आणि या मतदारसंघामध्ये ही जागा मूळती आहे ती राखीव आहे. आणि या जागेवरती जर आपण विचार केला तर रामराजे निंबाळकर गट आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर गट असे 2 गट या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्हली काम करत आहेत. आता माढा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आपण पाहिलं. पण तरी सुद्धा बऱ्याच माढा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना फार मोठं मताधिक्य मिळालं. पण फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य जास्त मिळालेलं पाहायला मिळालेलं आहे. आता इथले विद्यमान आमदार जे आहेत ते दीपक चव्हाण त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसापूर्वीच आपण जर बघितलं तर त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला अजित पवार गटामधून. आणि रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते आता सध्या नरोवा कुंजिरवाच्या भूमिकेमध्ये आहे. त्यांनी अजून काही आपली भूमिका थेटपणे स्पष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता या मतदारसंघामध्ये सचिन कांबळे पाटील हे रणजित नाईक निंबाळकर यांचेच आपण उमेदवार म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ते सध्या उभे आहेत. आणि आता ही जी लढत आहे जी आपण बघायला गेलं तर दीपक चव्हाण, कारण रामराजे गट हा फलटणमध्ये फार जास्त प्रमाणामध्ये ताकदवान आपल्याला दिसून येतोय. आणि मतदाना दिवशीचा जर आपण विचार केला तर आमदार दीपक चव्हाण यांना तिकीट अगोदर कन्फर्म झाल्यामुळे त्यांची तिकीट त्यांना लवकर मिळाल्यामुळं त्यांना मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी आणि इतर गोष्टींमध्ये त्यांनी आघाडी घेतलेली होती. आणि रामराजेंची फार मोठी ताकद त्यांच्या मागे उभी असलेली आपल्याला दिसते. पण त्याच वेळेला सचिन कांबळे पाटील हे सुद्धा मतदारसंघामध्ये शेवटच्या काही टप्प्यामध्ये सचिन कांबळे पाटलांनी मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा आणि इतर सगळ्याच गोष्टीमध्ये अचानक आघाडी घेतलेली आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळं ती लढाई अगदी समसमान झालेली शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे या मतदारसंघामध्ये तितकं जजमेंट देणं फार अवघड गेलं लोकांना, कारण शेवटच्या 5 दिवसामध्ये सचिन कांबळेंकडून फार मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आलेलं आहे. नक्कीच. तर मंडळी, ह्या होत्या सातारा जिल्ह्यातल्या 8 विधानसभा लढती आणि या 8 विधानसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल विशेष भारीने तुम्हाला सांगितलेला आहे. आता या 8ही विधानसभा मतदारसंघांचा एक्झिट पोल आम्ही पत्रकारांच्या म्हणण्यानुसार किंवा इतर अनेक ठिकाणांच्या बाबींचा विचार करून एक्झिट पोल तयार केलेला आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, या 8ही विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमका आमदार कोण होईल? तुमचं सुद्धा मत खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. प्रथमेश, खूप छान विश्लेषण केलं तू. बघूयात आता आपण प्रेक्षकांना काय वाटतंय कोण होईल आमदार. नक्कीच मयुरी, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.